नमस्कार मित्रहो, पुन्हा एकदा स्वागत, पुन्हा त्याच ठिकाणी आणि त्याच विषयावर. आता आपण आहोत JNPT जंक्शनला. म्हणजे माझ्या मागे जो रस्ता दिसतोय तुम्हाला तो जातो गोव्याकडे. म्हणजे आपण आहोत मुंबई गोवा हायवेला. आणि आता पुन्हा एकदा आपण सध्याची परिस्थिती काय आहे मुंबई गोवा हायवेची आज पाहणार आहोत. हा समोर जो दिसतोय तो JNPTचा ब्रिज. सरळ गेलं की पनवेल सिटीकडे आपण जातो. पनवेल JNPT जंक्शन ते इंदापूर एक मार्गिका पूर्णपणे कॉन्क्रीटची करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं गणेशोत्सवाचा सण सुरू होण्यापूर्वी. तर आता आपण आहोत डिसेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबरची आजची आहे 22 तारीख. आणि आज डिसेंबर महिन्यामध्ये काय परिस्थिती आहे आपण ती पाहणार आहोत. मित्र, कदाचित तुम्हाला माहीत असेल, जनआक्रोश समितीच्या माध्यमातून रुपेश दर्गे, अनिल जोशी, काका कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण जनआक्रोश आंदोलन या मुंबई गोवा हायवेच्या साठी आपण पूर्णत्वासाठी आपण जनआक्रोश समितीच्या मार्फत आंदोलन करत आहोत. आणि त्यांचं साखळी उपोषण, बेमुदत साखळी उपोषण सध्या कासू येथे चालू आहे. आपण तिथेही भेट देणार आहोत. तर आपला जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. पनवेलपासून ते अगदी इंदापूरपर्यंत मी हा रस्ता तुम्हाला दाखवणार आहे. सध्या एक मार्गिका ही कॉन्क्रीटची डाव्या पाठीची झालेली आहे. आणि उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता तो जुनाच तारचा रस्ता आहे, डांबराचा रस्ता आहे. आणि त्याची परिस्थिती काही बरोबर दिसत नाही आहे मला. आणि आपण आलो आहोत पळसपेला. तर या व्हिडिओमध्ये मी शक्यतो जे मेन पॉईंट्स आहेत तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जर सर्वच डिटेलमध्ये दाखवायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि कंटाळवाणा होईल. म्हणून मी शक्यतो जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरच हायलाईट करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडे उजव्या बाजूला जुनाच रस्ता आहे आणि त्याची परिस्थिती केविलवाणी आहे. आता ही एक मार्गिका कॉन्क्रीटची झालेली आहे. आता ती कुठपर्यंत झालेली आहे ते आपण पाहणार आहोत. ते मी तुम्हाला नक्की सांगेनच. ती ST बघा तुम्ही कशी अशी वर खाली होते. त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल या रस्त्याचा दर्जा कसा राखण्यात आलेला आहे. आणि आता आपण पोचलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये. इथे सुद्धा ही डाव्याकडचीच मार्गिका कॉन्क्रीटची केलेली आहे. वाशी क्रॉस केल्यानंतर नवी मुंबईचा जो टोल येतो तो टोल क्रॉस केल्याच्या नंतर मुंबई बाहेर पडल्यावर हा पहिला मुंबई गोवा हायवेचा टोल नाका आहे. जो अजून सुरू करण्यात आलेला नाही कारण रस्त्याचं काम अजून बाकी आहे बरंचसं. रस्ता पूर्ण नाही आहे पण टोल नाका मात्र अगदी सुसज्ज.
आणि हा आहे खारपाड्याचा ब्रिज. त्या बाजूचं ब्रिज बंद केलं आहे का? कारण एस टी समोरून आली आहे. ओके, म्हणजे सध्या हा एकच ब्रिज चालू आहे आणि तो ब्रिज बंद केलेला आहे. आणि तुम्हाला इथून दिसणार नाही कदाचित, या दोन्ही ब्रिजच्या पलीकडे तिकडे जुना ब्रिज होता, ज्याला कमानी ब्रिज म्हणून आपण बोलू शकतो, किंवा कमानी ब्रिज म्हणून तो प्रसिद्ध होता. आता सध्या तो ब्रिज बंद आहे, कारण तो रस्ता तिकडून, आधी जुना रस्ता तिकडून जायचा मुंबई गोवा हायवेचा, आणि मग तो पुढे तिकडे येऊन मिळायचा. पण सध्या तो बंद आहे, कारण हे नवीन ब्रिज चालू केलेले होते. आता त्या ब्रिजचं मला वाटतं काहीतरी काम सुरू केलं असल्यामुळे पुन्हा या ब्रिजवरून वाहतूक वळवण्यात आलेली आहे. आणि आपल्या समोर चालली आहे पेण डेपोची लालपरी. मला वाटतं पनवेल ते पेणपर्यंत जी सर्व्हिस आहे ती बस असेल. तर आपण आता इथे पोचलो आहोत कासू सालिंदे. कासूपर्यंत काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि इथे मध्ये काहीतरी काम चालू आहे. कासूच्या पुढे तुम्ही पाहू शकता या बाजूला काम ठप्प आहे. आणि आपले डायव्हर्जन ग्रुप ग्रामपंचायत डायव्हर्जन आलेलं आहे इथे. जनआक्रोश समितीचं साखळी उपोषण इथे कुठेतरी चालू आहे, आपल्याला ते बघायचं आहे. काय अवस्था आहे बघा रस्त्याची. उजव्या बाजूला काम अजून चालू तर केलेलं नाही आहे, म्हणजे काय नेमकं करतायत देव जाणे. बरेच वर्ष झाली इकडे कामाची परिस्थिती अशीच आहे. दयनीय अवस्था आहे इकडे. आणि हे बघा, हे पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत. हे एवढे अनइव्हन आहेत की गाडी चालवताना जमछाक होते इकडे. हे बघा, गाड्या बघा किती स्लो चालल्यात आणि किती खचलेले आहेत बघा पेवर ब्लॉक्स. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतात की नाही मला माहीत नाही. सकाळचे वाजले आहेत 11:15, पण सूर्यनारायणांचं दर्शन काही झालेलं नाही आजच्या दिवसात. तर आत्ताच एक स्थानिक व्यक्ती आपल्या इकडे भेटले होते. मी प्रयत्न केला होता की जनआक्रोश समितीचं जे साखळी उपोषण चालू होतं, 12 डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण चालू होणार होतं. परंतु काय झालं की शासनाचे काही अधिकारी तिकडे आले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलं की
कासू ते पांडापूर जे धुळीचं साम्राज्य होतं रस्त्याच्या कामामुळे, तर त्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे ते जे साखळी उपोषण होतं ते साखळी उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. आणि आता इथे आपण कासूच्या पुढे आलेलो आहोत. तर आपल्याला त्यामुळे त्या ठिकाणी जाता आलेलं नाही आहे. आणि कासूपासून पुढे या रस्त्याची अवस्था ही अशी आहे. इथे फक्त धुळीचं साम्राज्य दिसतंय. आणि गेले काही दिवस इकडे पाणी मारण्याचं काम होतं सुरू, पण जोपर्यंत उपोषणाला बसले होते कार्यकर्ते तोपर्यंत इथे पाणी मारण्याचं काम चालू होतं. आता काय बघताय तुम्ही परिस्थिती, सर्व ठप्प झालेलं आहे. तर शासनाचं हे अशा प्रकारेच काम चालू आहे. जेव्हा जेव्हा आंदोलनं होतात तेव्हा काहीतरी काम केल्यासारखं दाखवायचं, ते आंदोलन मागे पडलं किंवा आंदोलन मागे घेतलं गेलं की मग पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. आणि आपल्या पुढे आहे नालासोपारा डेपोची लालपरी. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत आमटेमला. आणि हे डायव्हर्जन बघा, हा परिसर जो तुम्हाला दिसतोय इथे काहीच अडचण नाही आहे काम करायला. आणि हे पेवर ब्लॉकचे हे असे डायव्हर्जन दिलेलं आहे, अगदी अनइवन आहे. गाडी चालवताना पंचायत होऊन जाते. आणि हे इकडे लेफ्ट साईडला बघा तुम्ही, हे वर्षानुवर्ष ही अशीच परिस्थिती आहे. म्हणजे जेव्हापासून मुंबई गोवा हायवेला कामाला सुरुवात झाली तेव्हापासून हे असंच काम ठेवलेलं आहे. त्या ब्रिज पूर्ण करायला काय प्रॉब्लेम आहे मला काहीच कळत नाही आहे. रस्त्याची परिस्थिती बघा किती भयानक आहे. आणि डाव्या बाजूला बघा तिकडे कॉन्क्रीटचं अर्ध काम करून असंच सोडून दिलेलं आहे. आणि इथे हा फक्त मुलामा दिलेला आहे कॉन्क्रीटचा. समोरून येणारी गाडीसुद्धा दिसत नाही, एवढं धुळीचं साम्राज्य इकडे. हे बघा. आणि इथे पाणी मारण्याचं काही दिवस काम चालू होतं, तर हे पाणी मारण्याचं कामसुद्धा आता सध्या बंद आहे. आणि ही परिस्थिती बघा, डाव्या बाजूचं कामसुद्धा तसंच पडलेलं आहे. आणि हा फक्त बघा खाली हा कॉन्क्रीटचा मुलामा दिलेला आहे.
फक्त वरचं काम कॉन्क्रीटचं आहे. हे बघा काय परिस्थिती आहे बघा याची. भयानक परिस्थिती आहे रस्त्याची. बघा काय अवस्था आहे बघा रस्त्याची. आणि इथे आता पुन्हा एक सिंगल लेन सुरू झालेली आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की नाही मला माहीत नाही, पण इथून गाडी चालवणं म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. ऑफ रोडिंग आहे पूर्ण. गाडी बघा समोरून कशी चालली आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे हे RTO वाले काय तपासत असतात त्यांचं त्यांना माहीत. आणि हे पहा, हे जे काम केलेलं आहे दोन्ही बाजूला, फक्त वरचा जो थर आहे, वरचा थर फक्त कॉन्क्रीटचं पाणी टाकण्याचं काम केलेलं होतं. समोर बघा कसं धुळीचं साम्राज्य आहे. आणि या ठिकाणी जोपर्यंत जनआक्रोश समितीचं आंदोलन चालू होतं तोपर्यंत पाणी मारण्याचं काम चालू होतं. आणि आता सगळं काम ठप्प झालेलं आहे. समोर काहीच दिसत नाहीये. बघा ही परिस्थिती आहे मुंबई गोवा हायवेची. याला जबाबदार कोण? मित्रांनो कमेंट करा प्लीज. हे बघा काय परिस्थिती आहे बघा. नवीन ब्रिज बनवलेला, हा नवीन ब्रिजची ही अवस्था आहे. आणि हे फक्त वरून मुलामा दिलेला आहे कॉन्क्रीटचा. दोन्ही बाजूला तीच परिस्थिती आहे.
तर मित्र, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, फक्त चहा आणि थोडेसे 2-3 बिस्किट्स खाऊन निघालो होतो. आता थोडीशी भूक लागलेली आहे. ब्रेकफास्ट केला नव्हता, तर आपण इथे कामत गोविंदा इथे आपण एक ब्रेकफास्ट ब्रेक घेऊ, थोडंसं ब्रेकफास्ट करू आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागू. तर कामत गोविंदा हॉटेलमध्ये आपण ब्रेकफास्ट केलेला आहे आणि कामत गोविंदा हॉटेलच्या समोर हा जो परिसर आहे, या परिसराचं काम जेव्हापासून मुंबई गोवा हायवेचं काम सुरुवातीला सुरू झालं होतं तेव्हापासून हे असंच पडून आहे. काम करण्यासाठी कोणतीच अडचण नाही आहे, पण काम अजूनपर्यंत सुरू नाही झालेलं आणि हा इथून फ्लायओव्हर सुरू करण्यात येणार होता, पण का काम झालेलं नाही अजून प्रश्न कायम आहे. आणि हे डायव्हर्जन आहे, डायव्हर्जनला पेवर ब्लॉक लावलेत आणि पेवर ब्लॉक ठिकठिकाणी खचलेले आहेत. हा उजवीकडे जातो, तो जातो रस्ता नागोठण्याला. आणि हा समोर जो दिसतोय हा सुद्धा एक फ्लायओव्हरचं काम चालू होतं. आणि इथे बघा तुम्ही परिस्थिती काय आहे रस्त्याची. पेवर ब्लॉक लावलेत पण काही उपयोगाचे नाही आहेत. पंधरा दिवस आधी रॉयल एनफिल्डचं रायडर मेनियाचं इव्हेंट अटेंड करण्यासाठी गोव्याला गेलो होतो. तर त्यावेळेला मी मुंबईपासून म्हणजे मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून निपाणी असा तो प्रवास केला होता. आणि तुम्हाला सांगतो त्या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे आणि गेल्या एका वर्षभरात ते जे काम आहे कॉन्क्रिटीकरणाचं ते जवळजवळ 60% पूर्ण झालेलं आहे. आणि जे डायव्हर्जन्स दिलेले आहेत तर डायव्हर्जनसुद्धा त्यांनी एवढे स्मूथ ठेवलेले आहेत, चांगले ठेवलेले आहेत की डायव्हर्जन असेल तरी पण काही म्हणजे गाडी चालवताना प्रॉब्लेम येत नाही. त्याची क्लिप मी इथे टाकतो, तुम्ही पहा कसं नियोजन असतं. आणि तो जो पुणे बँगलोर हायवे जो आहे त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण दोन्ही कामं चालू आहेत. पण ते काम इतक्या वेगात चालू आहे की गेल्या वर्षीसुद्धा मी गोव्याला गेलो होतो, त्याच रस्त्याने गेलो होतो, त्यामुळे मला माहिती आहे. कारण हे एका वर्षात त्यांनी जवळजवळ 60% काम पूर्ण केलेलं आहे. आणि आपल्याकडे अजूनही म्हणजे जवळजवळ 12 वर्ष 14 वर्ष झाली या मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. आणि हे असे डायव्हर्जन आहेत. आणि हा एक आणखी स्पॉट बघा, इथे सुद्धा हा म्हणजे सबवेसारखं बनवण्यात आलेलं आहे. आणि इथे हे जे आहे हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. याचंही कित्येक वर्ष काम असंच अडून आहे. म्हणजे कामामध्ये तसा अडथळा काहीच नाही आहे, पण ते काम का होत नाही आहे हा मोठा प्रश्नच आहे. आणि हे पेवर ब्लॉक टाकून जो डायव्हर्जन केलेला आहे हायवे, हा जो रस्ता बनवलेला आहे तो कुचकामी आहे अक्षरशः. म्हणजे त्याच्यावर ते एवढं अनइवन आहे ना की गाडी चालवताना खूप ती वाट लागून जाते. हे आहे कर्नाटकातलं डायव्हर्जन. म्हणजे आता इथे तुम्ही पाहताय
हा ओव्हरब्रिज बनण्याचं काम चालू आहे आणि हे डायव्हर्जन केलेलं आहे। रस्ता बघा किती स्मूथ आहे, गाडी आरामात चालले, एकही खड्डा नाही आहे, फक्त हा असा छोटासा स्पीड ब्रेकर आहे। आणि गाडी अगदी आरामात 70-80च्या स्पीडवरती चालू शकेल। आणि तिकडे अजून रस्त्याचं काम चालू आहे। हा रस्ता बघा किती स्मूथ आहे। हे मी सांगण्याचं कारण म्हणजे मुंबई गोवा हायवे त्याचं जे काम चालू आहे, मला वाटतं गेले जवळजवळ 12 ते 14 वर्ष त्या रस्त्याचं काम चालू आहे। आणि हे जे रस्त्याचं काम चालू आहे ना काँक्रिटीकरणाचं, पुणे बँगलोर हायवेचं, हे गेल्या वर्षी चालू झालेलं आहे। आणि याच्यातला जवळजवळ 60% रस्ता काँक्रिटीकरण करून झालेला आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, मुंबई गोवा हायवे जो फक्त 500 किलोमीटरचा आहे आणि हा पुणे बँगलोर हायवे तो पण साधारण 500-600 किलोमीटरच आहे। आणि पुणे बँगलोर हायवे जो आहे त्या रस्त्याचं काँक्रिटीकरण जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि मुंबई गोवा हायवेचं काम अजूनही रखडलेलं आहे। म्हणजे त्याचंही काम जवळजवळ 60-70% झालेलं आहे। पण पनवेलपासून ते माणगावपर्यंत त्या रस्त्याची अवस्था जी आहे ती अक्षरशः न पाहण्यासारखी आहे। आणि त्या रस्त्यावरून आपली गाडी घेऊन जाणं म्हणजे पण 4 वेळा विचार करावा लागतो। बघताय तुम्ही इकडे, हे बघा, इथे काहीच अडथळा नाही आहे काम पूर्ण करायला, पण तरी अजून काम बाकीच आहे। आणि आहे कोकण रेल्वेचा ब्रिज। आणि ही अवस्था आहे। रस्त्यावरून गाडी कशी चालवायची हा मोठा प्रश्न आहे। समोर दिसतंय धुळीचं साम्राज्य, बघा गाडी चालवताना ही अशी परिस्थिती आहे। आणि इथून हा कॉन्क्रीटचा रस्ता सुरू झालेला आहे। बाजूला पाहू शकता काम अर्धा अधिक झालेलं आहे। हे असे मध्ये मध्ये पॅचेस पण आहेत। आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत वाकण फाट्याला। आणि वाकण फाट्याची परिस्थिती ही अशी आहे, गेले कित्येक वर्ष हा रस्ता असाच आहे। हा नवीन ब्रिज बनवलेला, याची परिस्थिती काय चांगली नाही आहे। आणि हा रस्ता सुद्धा इथं हा जो पॅच आहे हा सुद्धा फक्त पाणी मारण्याचं काम, नशिबादी इथे पाणी तरी मारलेलं आहे। पण रस्ता गाडी चालवण्यायोग्य अजिबात नाही आहे बघा।
हा बघा रस्ता पूर्ण उखडलेला आहे इकडे. याच्यावरती कॉन्क्रीटचं पाणी टाकलं होतं, मला वाटतं मुलामावर फक्त दिला होता आणि कामचालाऊ काम ठेवलं होतं करून. आणि डाव्या बाजूचं ते काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, पण तो अजून रस्ता वाहतुकीला पूर्ण सुरू नाही झालेला. आणि मध्ये मध्ये हे असे मध्ये मध्ये खड्डे आहेत. डावीकडे तुम्ही पाहू शकता कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते झालेलं आहे ऑलमोस्ट. आणि इकडे उजव्या बाजूला बघा रस्त्याची दयनीय अवस्था. आणि ही जी डाव्या बाजूला दिसते ती आहे महाराष्ट्र सिमिलेस कंपनी. आणि इथे आलं आहे डायव्हर्जन. तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला आहेत जोशी वडेवाले. आणि तो समोरचा जो डोंगर दिसतोय तिकडे आहे सुकळी खिंड. हे आहे सुकळी खिंड. आणि तिकडे डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे, जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. पण मी पाहतोय जे काही काम झालेलं आहे त्याचा दर्जा म्हणजे तेवढ्या क्वालिटी ती त्यांनी मेंटेन नाही केलेली. इथून कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हे आहे खामगाव. आणि इकडचं सुद्धा हा सबवे बनवण्याचं काम जे आहे ते कित्येक वर्षापासून असंच पडून आहे, रेंगाळत आहे. तुम्ही पाहू शकता या बाजूला पुढे काम करण्याची काहीच अडचण नाही आहे. बघा सुटसुटीत एरिया आहे, पूर्ण सुटसुटीत जागा आहे. पण या कामाला सुद्धा का दिरंगाई होत आहे हा मोठा प्रश्नच आहे. आता हे जे गाव गेलं ते गाव होतं पुई. आणि आपण आलो आहोत कोलाडजवळ. आणि कोलाडजवळ पुन्हा हा जुना रस्ता आहे. ही आहे कुंडलिका नदी. आणि आपण पोचलो आहोत कोलाडला. आणि मला वाटतं कोलाडपासून पुढे इंदापूरपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. हे इथलं डायव्हर्जन्स देखील कित्येक वर्षापासून असंच आहे. इथे नेमकं काय करणार आहेत ते त्यांचं त्यांना ठाऊक. इथे ओव्हरब्रिज बनवणार आहेत की रस्ता बनवणार आहेत काहीच कल्पना येत नाही आहे. हा एक स्पॉट. हे गाव आहे तळवली. आणि इकडचं सुद्धा हा सबवे बनवण्याचं काम गेले कित्येक वर्ष असंच पडून आहे. आणि हे डायव्हर्जन करून ठेवलेलं आहे. तो
पलीकडचा रस्तासुद्धा बंद आहे आणि आता इथून पुढे जो रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे आणि पुढे डायव्हर्जन आहे. म्हणजे हा रस्ता बंद केला आहे पूर्ण, इथून पुन्हा हे डायव्हर्जन आहे. आणि इथून अगदी इंदापूरपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता आहे जो पूर्ण झालेला आहे दोन्ही बाजूला. तर मी आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट इंदापूरच्या थोडं अलीकडे जो इंदापूर बायपास आहे. तर हा रस्ता जो आला तो कोलाडकडून आला आणि इथून पुढे गेला इंदापूरला. आणि समोर तिकडे तुम्ही पाहू शकता, झूम करून दाखवतो. हा जो ब्रिज सारखं जे काम दिसतंय, कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते आहे इंदापूर बायपास रस्ता. तर आपण आलो आहोत आता इंदापूर बायपास च्या ठिकाणी. कोलाडपासून पुढे 7 ते 8 किलोमीटर साधारण रस्ता खराब आहे. त्यानंतर पुढे कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे आणि पुढे इंदापूरपर्यंत चांगला रस्ता आहे. आणि हा जो आहे हा बायपासचा मार्ग आहे, बायपास इंदापूर बायपास. तर मित्रहो, तुम्हाला मी मागच्या वेळीसुद्धा हा रस्ता दाखवला होता. तर आत्तापर्यंतची ही परिस्थिती आहे. मध्ये मध्ये काही ठिकाणी सुधारणा केलेली आहे, पण साधारण माझ्या मते 10 ते 15% काम पूर्ण झालेलं आहे. तर हा आहे इंदापूर बायपासचा कन्स्ट्रक्शन. इथे जे चालू आहे ते हा ओव्हरब्रिज बनून असा पूर्ण बाहेर जाणार. थोडं पुढे जाता येईल का बघूया आपण. आणि ही कोकण रेल्वेची रेल्वे लाईन चाललेली आहे, त्याच्यामुळे फ्लायओव्हर बनवावा लागला आहे. तर अशा प्रकारे आपण पोचलो आहोत इंदापूरला. हा आहे ST डेपो इंदापूरचा. इथून राईटला गेलं की तळाला जाऊ शकतो. तळा, आगरदंडा, अलिबाग तिकडे तो रस्ता जातो आणि हा सरळ जातो महाडकडे. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.